हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 23. न भूमिरापो न च वन्निरस्ति न चानिलो मेस्ति न चांबरम च एवं विदित्वा परमात्मरूपम गुहाशयम निष्कलम अद्वितीयम. आता मंत्र क्रमांक 24. समस्त साक्षी सद अस्द्विहीनम प्रयाति शुद्धम परमात्मरूपम. माझ्यासाठी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असे काहीही नाही. जो माझ्या शुद्ध परमात्म स्वरूपाला गुह्य गुहेत निवास करणारा, निराकार, अद्वितीय, सर्वसाक्षी, सत असतच्या अतीत असे जाणतो, तो परमात्म रूपाला प्राप्त होतो. या 2 श्लोकांनी कैवल्य उपनिषद संपन्न होत आहे. कैवल्यानंद म्हणजे काय आणि तो कसा घ्यावा, कैवल्य स्थिती म्हणजे काय आणि ती कशी प्राप्त करावी, कैवल्य स्थिती परमात्म स्वरूप आहे म्हणजे काय आणि ते कसे मिळवावे, या अनुषंगाने जे काही सांगायचे ते सर्व काही ऋषींनी या उपनिषदात सांगितले. कैवल्य हीच आपली अंतिम अवस्था आहे. कैवल्य हीच आपली अंतिम उत्क्रांती आहे. कैवल्य हीच आपल्या जीवनाची अंतिम उपलब्धी आहे. परमात्म स्वरूप कैवल्य प्राप्त करणे हाच मानवी जीवनाचा अंतिम आणि एकमेव उद्देश असतो. यासाठी उपनिषदाच्या शेवटी आता 2 श्लोकात ऋषी एक अतिमोलाची साधना सांगत आहेत. ही साधना या उपनिषदाची समाप्ती आहे आणि आपल्या जीवनाची सुरुवात आहे. येथे साधकांसाठी एक फार मोलाची उपासना सांगितली आहे. ती म्हणजे योगज्ञान. नुसता योग पुरेसा होत नाही. योगी फार उत्तम जीवन जगतात. ते सुदृढ निरोगी असतात. त्यांना ब्रह्मचर्या प्राप्त झालेली असते. परंतु पूर्णत्वाला जाण्यासाठी हे पुरेसे होत नाही. एकतर असे योगी सायुज्य मुक्त म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घेतात किंवा समाजाकडून बिघडविले जातात. तसेच नुसते ज्ञान पुरेसे होत नाही. ज्ञानी खूप महाविद्वान असतात, पंडित असतात. ते फार उच्च असे जीवन जगतात. कुठेही डाग दाखवता येणार नाही अशी त्यांची जीवनशैली असते. यांनाही ब्रह्मचर्या प्राप्त झालेली असते. परंतु पूर्णत्वाला जाण्यासाठी हे पुरेसे होत नाही. एकतर असे ज्ञानी सायुज्य मुक्त म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घेतात किंवा समाजाकडून बिघडवले जातात. मुक्ती प्राप्त करण्यासाठी, पूर्णत्वाला जाण्यासाठी हे उपनिषद येथे या दोहोची एकत्र साधना सुचवते. योगज्ञान. यास्तव सुरुवातीला सांगितले आहे की माझ्यासाठी पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असे काहीही नाही. पंचतत्वांचा अस्वीकार सांगितला आहे. परमात्मा पंचतत्वांच्या अतीत पलीकडे आहे. आपल्याला परमात्म स्वरूप व्हायचे असेल तर आपल्याला पंचतत्वांच्या अतीत पलीकडे व्हावे लागेल. अनेक अर्थी हे फार मोठे मोलाचे आहे. पंचतत्वांचा स्वीकार म्हणजे भौतिक वस्तुजगतात रममाण होणे आहे. वस्तुजगत भोग निर्माण करते. त्यामुळे आपण मुक्तीला वंचित होतो. देह जीवित ठेवण्यापुरता पंचतत्वांचा उपयोग करणे म्हणजे कामाला ठेवलेल्या नोकराकडून योग्य ते काम करवून घेणे आहे. परंतु पंचतत्वांचा स्वीकार म्हणजे कामाला ठेवलेल्या नोकराचे लाड पुरवणे आहे. कुत्रा पाळणारे त्या कुत्र्याच्या इतके आहारी जातात की सकाळी दोघे फिरायला जातात तेव्हा कोण कुणाला फिरवायला नेत आहे ते पाहणाऱ्याला समजत नाही. यास्तव ऋषी सांगतात की पंचतत्वे आपल्यासाठी नाहीत, ती आपल्या देहासाठी आहेत. देहाने त्यांचा योग्य तो उपयोग करावा. आपण त्यापासून अलिप्त असावे म्हणजे त्यांचा अवास्तव अतिरिक्त वापर होणार नाही. त्यामुळे भोग निर्माण होणार नाहीत. देहादी इंद्रियांनी कोणतीही गोष्ट मागितली की त्याच्या आवश्यकतेचा विचार करावा. उदाहरणार्थ पोटाला भूक लागली की भूक भागवण्यासाठी आणि भूक भागवण्यापुरते उपलब्ध अन्न पोटाला जरूर पुरवावे. परंतु अशा वेळी जर जीभ म्हणाली की ते अमुकच अन्न दे किंवा आपला अहंकार म्हणाला की तुझ्या बडेजावाला तमुकच अन्न खाणे शोभते
किंवा स्मृती म्हणाली की बरेच दिवसात अमुक तमुक खाल्ले नाही, तेव्हा ते खा, तर त्याकडे लक्ष देऊ नये. हाच तो पंचतत्वांचा अस्वीकार आहे. परम आत्मब्रह्मामधून ओम असा महाध्वनी झाला आणि त्यामधून हे विश्व निर्माण झाले. विश्वातील अनेक ग्रहांपैकी पृथ्वीसारख्या काही ग्रहांवर पंचमहातत्वे निर्माण झाली आणि म्हणूनच तेथे जीवसृष्टी शक्य झाली. याचा अर्थच स्पष्ट आहे की आपण परमात्म्याचा अंशात्मा पंचमहातत्वांच्या अतीत पलीकडे आहोत. आपण पंचमहातत्वांचे निर्माते आहोत. आपल्यामधून पंचमहातत्वे आपल्या देहासाठी निर्माण झाली आहेत, ती आपल्यासाठी नाहीत. आता स्वाभाविकच आपण आपल्याच निर्माणात रममाण झालो तर आपले स्वत्वच हरवून जाईल. यास्तव योग्यांनी पंचमहातत्वांचा अस्वीकार करावा. हे ठाम समजून घ्यावे की पंचमहातत्वे आपल्यासाठी काहीही नाहीत. यामुळे पंचमहातत्वांपासून निर्माण होणाऱ्या भोगांचा आपल्याला संसर्ग होणार नाही. आपण यापासून अलिप्त राहू. पंचमहातत्वे जड आहेत, आपण सूक्ष्म अंशात्मा आहोत. यामुळे जेव्हा आपण पंचमहातत्वे आपल्याशी जोडतो तेव्हा तो जोड न होता विजोडच होतो. यामुळेच आपण अस्वस्थ होतो. जड गोष्टींचा आस्वाद आपण घेऊ शकत नाही. देहसौख्यासाठी जेव्हा असे आपण बळजबरीने करू लागतो तेव्हा आपण भोगापवर्गतेत अडकतो. शास्त्रीय संगीताची गोडी नसणारा केवळ मित्र प्रेमासाठी जर शास्त्रीय संगीत ऐकायला बसला तर तो अस्वस्थ, रोगी होईल. आपला भौतिक वस्तुजगताशी काहीही संबंध नाही. पंचमहातत्वे देहासाठी आहेत. झोप आली की आपल्याला विश्रांतीची एक व्यवस्था आहे. झोप आली की आपल्यात विश्रांतीची एक व्यवस्था आहे. ती व्यवस्था झोप घेते. झोप आली की जागे व्हायचीही एक व्यवस्था आहे. त्याप्रमाणे आपल्याला जाग येते. परंतु जाग आली तरी अंथरुणामधून उठण्यासाठी देह टंगळमंगळ करू लागतो. अशा वेळी आपण त्यात सहभागी होतो आणि म्हणून देह तसाच अंथरुणात पडून राहतो. किंवा झोप आली तरी किंवा झोपेत मध्ये जाग येते आणि झोप मोड होते. अशा वेळी आपण त्यात सहभागी होतो आणि म्हणून देह पुन्हा न झोपता अनेक विचार करण्यात जागू लागतो. देहाला मनाची पूर्ण साथ असते. अशा वेळी जर आपण त्यात लक्ष घातले नाही, असहकार केला तर देह आपोआप अंथरुणावर झोपतो. अशा प्रकारे सवय लावली की देह काही दिवसातच वेळेवर झोपू आणि वेळेवर झोपेतून उठू लागतो. हाच तो पंचमहातत्वांचा असहकार आहे. यासाठी सप्तचक्रांवर योग साधना करावी. पंचतत्वांपैकी पृथ्वी ही सर्वात जड आहे आणि आकाश हे सर्वात सूक्ष्म आहे. योग साधना करून जडापासून सूक्ष्मापर्यंत प्रगती करून त्या पलीकडे सूक्ष्मातिसूक्ष्मात प्रवेश करावा. तेथेच कैवल्य आहे. पहिल्या मूलाधार चक्रात पृथ्वी हे तत्व आहे. दुसऱ्या स्वादिष्ठान चक्रात आप हे तत्व आहे. चौथ्या अनाहत चक्रात तेज हे तत्व आहे. पाचव्या विशुद्धाख्य चक्रात वायू हे तत्व आहे. सहाव्या आज्ञाचक्रात आकाश हे तत्व आहे. सर्वप्रथम सप्तचक्रावर योग ऊर्जेची क्रिया करावी. त्यानंतर सप्तचक्रावर प्राणायाम करावा. नंतर सप्तचक्रावर ओंकार साधना करावी. शेवटी सप्तचक्रावर जप करावा. योग साधना योग गुरूंकडून शिकून गुरु मार्गदर्शनानेच करावी. यासाठी माझे योग साधना हे पुस्तक जरूर अभ्यासावे. यानंतर उपासनेचा दुसरा भाग सांगितला आहे, जो माझ्या शुद्ध परमात्म स्वरूपाला गुह्य गुहेत निवास करणारा निराकार अद्वितीय सर्वसाक्षी सत असतच्या अतीत असे जाणतो तो परमात्म स्वरूपाला प्राप्त होतो. येथे परमात्म्याचे ज्ञान दिले आहे. योग साधना करताना परमात्म्याचे हे ज्ञान असणे आवश्यक आहे. आपण कोणाची उपासना करत आहोत हे माहीत असल्यावर आपली उपासना त्या योग्य मार्गाने प्रगती करते. योग मार्गाला ज्ञानयोगाची जोड असणे आवश्यक आहे. तरच ज्ञानयोग आणि योगज्ञान
तरच योग ज्ञान किंवा ज्ञानयोग किंवा सांख्ययोग अशी पूर्ण उपासना होते. त्याचे फलित म्हणजे परमात्मा प्राप्ती साध्य होते, जो माझ्या शुद्ध परमात्म स्वरूप आला. याचा अर्थ अशुद्ध परमात्म स्वरूप असे काही असते की काय? नाही, तसे काहीही नाही. परंतु मानव तसे विनाकारण मानतो. कोणी इतर धर्मीय देवळात आला की देव भ्रष्ट झाला, देव विटाळला असे तो म्हणतो. सोळ्याने पूजा केली नाही तर देव अशुद्ध झाला असे तो म्हणतो. एका महाशयाने तर मला सांगितले की सकच्छ वस्त्र नेसूनच पूजा केली पाहिजे, तरच ती शुद्ध पूजा होते. अमुक प्रकारेच अमुक विधी म्हणूनच पूजा करायला पाहिजे, तरच ती शुद्ध पूजा होते. अशा अनेक प्रथा आहेत. परमात्मा स्वरूप सदा सर्वदा शुद्ध आणि शुद्धच आहे. गुह्य गुहेत निवास करणारा परमात्मा कोठेही बाह्य जगात जागेत नाही. तो आपल्याच देहाच्या अंतःकरणात वसलेला आहे. तो विश्वाच्या केंद्रस्थानी गुह्य गुहेत वसलेला आहे. त्यासाठी आपली देहादी इंद्रिये उपयुक्त नाहीत, कारण देहादी इंद्रिये बाह्य विश्व जाणतात. येथे विश्वाच्या मध्यबिंदूत देहाच्या अंतःकरणात प्रवेश करायचा आहे. त्यासाठी देहादी इंद्रियांच्या अतीत जावे लागते. देहादी इंद्रिये बंद करून आत खोल खोल गुह्य गुहेत प्रवेश करावा लागतो. तेथील काळोखातील प्रकाश पाहावा लागतो. निराकार परमात्मा आकारात बद्ध नाही. तो सूक्ष्माहून सूक्ष्म म्हणून निराकार आहे आणि महाविराट म्हणून निराकार आहे. अतिसूक्ष्म वस्तूला आकार असू शकत नाही. तसेच महाविराटाचा आकार कल्पनातीतच असणार म्हणून त्याला आकार नाही. परमात्मा अदृश्य आहे. या अज्ञाताचा शोध घ्यायचा आहे. अद्वितीय परमात्मा द्वंद्वाच्या अतीत आहे. तो अद्वैत आहे. कोणत्याही द्वंद्वात दोन्हीही गोष्टी सारख्याच विष आहेत आणि त्याज्य आहेत. तेव्हा जीवनातील द्वंद्वातून बाहेर होऊन परमात्म्याचा शोध घ्यायचा आहे. सर्व साक्षी परमात्मा जळी स्थळी काष्टी पाषाणी चराचरात भिनलेला आहे आणि तरीही तो या कशातही नाही. सत असतच्या अतीत परमात्मा चांगले किंवा वाईट या दोन्हीतही नाही. ते पुन्हा स्वतंत्रपणे सांगितलेले आहे. असत म्हणजे परमात्मा नाही हे पटते, परंतु अनेकांचा गैरसमज असतो की पुण्य केले की परमात्मा प्राप्त होतो, सज्जनांना परमात्मा प्राप्त होतो. तर असा समज नसावा. असे जाणतो तो परमात्म्याला प्राप्त होतो असे जाणणेच परमात्मा स्वरूप प्राप्त होण्यासाठी पुरेसे आहे. हे योग ज्ञानच साधकाला योग्याला पूर्णत्वास नेणारे आहे. हे ज्ञान होण्यासाठी योग साधना आहेत, कारण सर्वसाधारणपणे त्याशिवाय योगी एकरूप होत नाही. जे याशिवाय केवळ ज्ञानाने एकरूप होऊ शकतात ते येथेच मुक्त होतात. येथे कैवल्य उपनिषद संपन्न होत आहे. या उपनिषदाच्या अभ्यासाचा केवळ ज्ञान म्हणून एक जिज्ञासा म्हणून उपयोग न करता योग गुरुकडून योग साधना शिकून त्याचे आचरण करावे आणि कैवल्य प्राप्त करावे. कैवल्य उपनिषद संपन्न. ओम तत्सत त्वम असि. हरिओम.